नागपुरातल्या मिहान प्रकल्पाच्या पुनर्वसन धोरणात बदल करून शिवणगावातील 185 शेतकऱ्यांना निवासी भूखंडांचं वाटप करण्यात आलं आहे। निवासी भूखंड वाटपात आमच्यावर अन्याय झाल्याचा आरोप या सर्व 185 शेतकऱ्यांनी केला होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी भूखंड वाटपाच्या कामाला गती देत हे काम अखेर पूर्ण केलं। यासाठीच कृतज्ञता व्यक्त करत शिवणगावच्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांचा भावपूर्ण सत्कार केला। आता हे सर्व शेतकरी आपली घरं रिकामी करण्यास तयार आहेत, ज्यामुळे विमानतळाच्या दुसऱ्या रनवेच्या अडचणी दूर झाल्या आहेत। नागपूरच्या मिहान आणि विमानतळाच्या पुनर्विकासाच्या कामाला खऱ्या अर्थाने आता गती मिळत असल्याचं दिसून येतंय। या प्रकल्पात पुनर्वसन हा एक मोठा प्रश्न होता, मात्र हळूहळू त्यात व्यापक सुधारणा दिसून येत आहेत। शिवणगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित होता। अखेर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे यातील अडचणी सुटण्यात यश आलं आहे। गावातील जवळपास 185 कुटुंब आता त्यांच्या पसंतीचे निवासी भूखंड मिळाल्यानंतर शिवणगावातून बाहेर पडण्यास तयार आहेत। 2012ला शिवणगावचं प्लॉट वाटप झालं, पण काही 185 लोकांवर त्याचा अन्याय झाला होता आणि त्या विशिष्ट हिशोबाचे प्लॉट मिळाले नव्हते। आम्ही वारंवार आदरणीय तेव्हाचे उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे गेलो आणि सांगितलं की या लोकांवर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय आपल्याला दूर करणे फार आवश्यक आहे आणि त्यामुळे हे लोक शिवणगावची जमीन निवडून उठत नव्हते। आता देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री असताना प्लॉट वाटपची प्रक्रिया पूर्ण केली। सर्व त्याच्यातले ज्या काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला प्लॉट वाटप दिले। पूर्ण 185 लोकांना प्लॉट वाटप दिले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोकांना प्लॉट दिल्यामुळे JMRचं एअरपोर्ट जे बनतं आहे, JMR एअरपोर्ट बनवत आहे, तर JMR जोपर्यंत ही जागा आम्ही खाली करणार नाही तोपर्यंत JMR बनवू शकत नव्हतं। आज मिहाननी आणि कलेक्टर साहेबांनी आणि देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे त्यांनी या सर्व गोष्टी केल्या, लोकांना प्लॉट दिले। आता हे लोक उठतील आणि पुनर्वसनाच्या जागी जातील आणि JMR हे नवीन विमानतळ बनवेल। नागपूर विमानतळाच्या पुनर्विकासाअंतर्गत अनेक नवीन कामं करायची आहेत, ज्यासाठी प्रशासनानं जमीन रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र या कामात स्थानिक लोकांच्या आडमुठेपणामुळे जमीन रिकामी करण्यात अडचणी येत होत्या। मात्र आता सरकारनं घेतलेल्या पुढाकारानं गावातील लोक समाधानी असल्याचं दिसून येत आहे आणि आनंदानं स्थलांतर करण्यास तयार आहेत। त्या तक्रारी माझ्या वेळेला दूर झाल्या आहे। पहिला मला प्लॉट मिळाला होता, 3.5च मिळालेला होता। आता देवेंद्र साहेबांच्या मुळे मला आता एकदम 3,000वरती प्लॉट मिळालेला आहे। माझ्या भावाला वेगळं मिळालेलं आहे, मलाही वेगळं मिळालेलं आहे। आता मी समाधानी होते। मला आधी 5,000 मिळालेला होता आणि आता माझ्या 4ही भावांना 3,000 वेगळं मिळाला आणि माझ्या वडिलांना 500 मिळाला। म्हणजे असं 12.5 स्क्वेअर फूट 12,500 स्क्वेअर फूट प्लॉट मिळाला आणि आम्ही सगळे समाधानी आहोत। समस्या अशी होती की वडील शेतकरी आणि त्यांच्या मुलांना 500 स्क्वेअर फीट प्लॉट दिला होता। तर आमची मागणी होती की आम्ही पण शेतकरी आहोत, आम्ही पण सातबाऱ्यामध्ये सगळ्यांचे नाव आहे, तर आम्हाला पण 3,000 द्या। तर ते देवेंद्रजींच्या अथक प्रयत्नाने आणि ईटनकर साहेबांच्या मेहनतीने हे पुनर्वसनचे प्लॉट सगळ्यांना मिळाले आहे। 3,000 घरच्या प्रत्येक सदस्याला, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे। पुनर्वसनची जागा आवडलेली आहे। आता एखाद्या वर्षात घर बांधायला जो वेळ लागेल 6 महिने 1 वर्ष, त्यावेळेस आपण निघून जाऊ। या 185 कुटुंबांना त्यांच्या मागणीनुसार निवासी भूखंड मिळाले आहेत। पूर्वी त्यांना जुन्या नियमानुसार भूखंड मिळाले होते, मात्र अलीकडेच सरकारनं 7/12त ज्या वारसांची नावे नोंदली आहेत त्यांना 3,000 चौरस फूट भूखंड देण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या निर्णयानंतर त्या सर्वांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत। याबद्दल समाधानी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला। भूसंपादनाचं काम लवकर पूर्ण व्हावं म्हणून प्रशासनानं या सर्व भूखंडधारकांना प्रकल्पातील घरं तात्काळ रिकामी करण्यास सांगितलं आहे। पुढील 2 वर्षांसाठी प्रत्येक कुटुंबाला दरमहा 7,000 रुपये घर भाडं देण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मोहितेसह दिव्येश द्विवेदी, UC न्यूज, नागपूर।